अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर शिवतीर्थ रेसिडेन्सीचा भूमिपूजन सोहळा उत्साहामध्ये साजरा। याबाबत सविस्तर बातमी अशी की 3.5 मुहूर्त हे पवित्र मानले जातात। त्यापैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया। अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सर्वत्र मोठ्या प्रमाणामध्ये ग्रह खरेदी होत असते। यातच अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हणजेच दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी नांदेड शहरातील प्लॉट क्रमांक 2425 रंगनाथ नगर विद्यासागर अपार्टमेंट समोर मालेगाव रोड तरोडा खुर्द नांदेड या ठिकाणी शिवतीर्थ रेसिडेन्सी या नवीन ग्रह प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा इंजिनियर विशांत चंद्रावार, विकास तोटावार, अरविंद रामगिरवार, इंजिनियर निलेश तोटावार, इंजिनियर आदित्य नरमिटवार यांच्या हस्ते उत्साहामध्ये संपन्न झाला। आपले स्वतःचे घर असले पाहिजे हे प्रत्येकाचे स्वप्न असते। प्रत्येकाचे स्वप्न सत्यामध्ये उतरवून अधिकाधिक सोयी सुविधा ह्या आम्ही शिवतीर्थ रेसिडेन्सी या ग्रह प्रकल्पाच्या माध्यमातून देऊ, अशी प्रतिक्रिया इंजिनियर विशांत चंद्रावार यांनी यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली। या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी इंजिनियर विशांत चंद्रावार, विकास तोटावार, अरविंद रामगिरवार, इंजिनियर निलेश तोटावार, इंजिनियर आदित्य नरमिटवार यांना त्यांचे मित्रमंडळी नातेवाईक यांनी या प्रसंगी शुभेच्छा दिल्या। शिवतीर्थ रेसिडेन्सी हा पूर्णपणे रेसिडेन्शियल प्रोजेक्ट आहे। इथे फक्त सदनिक आहेत, तर एकदम चांगल्या लोकेशनला म्हणजे गजानन मंदिर, श्री गजानन महाराज हे आपलं एक नांदेडकरांसाठी एक तीर्थस्थळ असल्यासारखं आहे। गजानन मंदिर त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट साईडला आपली शिवतीर्थ रेसिडेन्सी शिवमंदिराजवळ आणि सरस्वती हायस्कूल जवळ आपण उभारणार आहोत। तर ही एक साधी कॉमन बिल्डिंग नसून एक सस्टेनेबल बिल्डिंग असणार आहे। हे होईल तेवढ्या सस्टेनेबल मटेरियलचा आपण उपयोग करणार आहोत, म्हणजे ज्याची पर्यावरणाला हानी होणार नाही आणि त्यामुळे प्रदूषण होणार नाही। होईल तेवढे सस्टेनेबल प्रॅक्टिस आपण इथे वापरणार आहोत। मी स्वतः एक सिव्हिल इंजिनियर आहे, चार्टर्ड इंजिनियर आहे आणि मुंबईमध्ये बिल्डरचा माझा व्यवसाय आहे। विशांत चंद्र ग्रुप आणि VCS काय प्रॉपर्टीज या नावाने आपला मुंबईमध्ये नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट जवळ आपले 7 प्रोजेक्ट आहेत आणि पनवेलमध्ये पण एक मोठा प्रोजेक्ट आपण लॉन्च केलेला आहे। आणि त्यासोबत नांदेडमध्ये पण आपले गव्हर्नमेंटचे म्हणजे कॉन्ट्रॅक्टिंग आणि इंटिरियर डिझाईन, आर्किटेक्चर आणि कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि ऑडिटिंग सर्व्हिसेस या सगळ्या सर्व्हिसेस आपण पुरवत होतो। तर आपल्या जवळच्या लोकांची घराची गरज पूर्ण करण्यासाठी आणि तो एक गॅप भरण्यासाठी जो एखादा डेव्हलपर डेव्हलप करतो आणि त्याचा जो वॉरंटी पिरियड किंवा डिफेक्ट लायबिलिटी पिरियड जो म्हणतो आपण, त्या पिरियडमध्ये तो त्यांना प्रॉपर रिस्पॉन्स देत नाही जे आपले ग्राहक आहेत त्यांना। तर प्रॉपर सर्व्हिस देण्यासाठी आपण इथे आहेत। म्हणजे बाकीच्यांचा आणि आपला फरक हा आहे की प्रॉपर अटेन्शन, इंटिग्रिटी, म्हणजे आमच्या कन्स्ट्रक्शनची क्वालिटी आणि कन्स्ट्रक्शनचे प्रोसेसेस कुठेही बायपास न करता फाउंडेशन पासून ते टॉपचा लिफ्टची रूम होईपर्यंत आणि सगळे फॅब्रिकेशन, ग्लासेस, पेंटिंग, फिनिशेस, सगळे आर्किटेक्चरल फिनिशेस होईपर्यंत आहेत ती इंटिग्रिटी ठेवून वर्कमॅनशिप आणि IS कोड आणि सगळे नॉर्म्स इंजिनिअरिंगचे फॉलो करून ही बिल्डिंग करण्याचा प्रयत्न आहे। हा मेन फरक आहे। कुठलेही शॉर्टकट्स न वापरता होईल तेवढे, म्हणजे थोड्याफार एरर्स हे साहजिक असतात, पण आपलं लक्ष असेल, फोकस असेल, टीमवर्क असेल तर आपण आपल्या कस्टमरला उत्तमोत्तम देऊ शकतो, बेस्ट देऊ शकतो। तर तो आमचा प्रयत्न आहे। भले ते फाउंडेशन मध्ये सबस्ट्रक्चर असतील किंवा सुपरस्ट्रक्चरच्या गोष्टी असतील, तर या सगळ्या प्रॅक्टिसेस आणि प्रोसेसेस सगळ्या फॉलो करूनच आपण बिल्डिंग कंप्लीट करणार, जेणेकरून एक ग्राहक किंवा जो उपभोक्ता आहे आपला कस्टमर आहे त्याला एकदम बेस्ट क्वालिटीचं घर मिळेल आणि एक नुसतं हाऊस नसून ते होम असेल त्याचं। आणि ते साकारण्यासाठी आम्ही सगळी टीम, मी निलेश तोटावर आहे, आदित्य नरमिटवार आहे आणि आमची पूर्ण टीम, माझे रामगिरवार आहेत, अविनाश रामगिरवार, कीर्तिवार आहेत, आमचे सगळे सिनियर लोक, टेक्निकल फील्डमध्ये खूप सिनियर लोक आहेत। म्हणजे सॉइल टेस्टिंग पासून ते बाकी सगळ्या गोष्टींपर्यंत म्हणजे आपल्याकडे प्रत्येक गोष्टीचे एक्सपर्ट आहेत। मी सिव्हिल इंजिनियर आहे, तर सगळ्या गोष्टीचं कॉम्प्रिहेन्सिव्ह नॉलेज आहे, सर्वांगीण नॉलेज आहे, पण प्रत्येक सेपरेट गोष्टीचं सर्वांगीण नॉलेज असणारे लोक पण आपण इन्व्हॉल्व करतोय प्रोजेक्टमध्ये। स्ट्रक्चरसाठी वेगळं आहे,
लिफ्टसाठी वेगळे कन्सल्टंट आहेत, अकॉस्टिकसाठी वेगळे आहेत, आवाजाचं बिहेवियर असते, लाईटचं एक बिहेवियर असते, त्यासाठी सगळे मुंबई आणि देशभर आणि इंटरनॅशनल दर्जाच्या लोकांसोबत मी शापूरजीमध्ये असताना काम केलेलं आहे, 7-8 कंट्रीजमध्ये काम केलेलं आहे. तर तो सगळा अनुभव आपल्या नांदेडकरांसाठी आपल्याला वापरायचा आहे. जस्ट एक लोकल बिल्डर म्हणून आपण इथं प्रॅक्टिस करण्यासाठी उतरलेलं नाही. आपण नांदेडकरांसाठी जगातलं काय बेस्ट आहे आणि काय देऊ शकतो, बेस्ट प्रॅक्टिस देऊ शकतो, तो आमचा प्रयत्न राहणार आहे. आणि त्या प्रॉडक्टची व्हॅल्यू देण्यासाठी, त्या प्रॉडक्टला व्हॅल्यू फॉर मनी देण्यासाठी आमचा पूर्णपणे प्रयत्न राहील. नांदेडकरांनी आपल्याकडेच फ्लॅट का खरेदी करावा, काय सांगाल, काय विशेष आहे आपल्याकडे, काय विशेष आहे? तेच आमची इंटिग्रिटी, हे मटेरियल सिलेक्शन पासून वर्कमॅनशिप, कोणत्या वर्करच्या हातात आमचं मटेरियल असेल, आमची बिल्डिंग देतोय आम्ही, कोणत्या वर्करच्या हातात आम्ही थापी देतोय, कोणत्या मिस्त्रीच्या हातात, ते पण आम्ही सिलेक्ट करून करणार. तो महत्वाचा प्रश्न आहे. कोणते अनस्किल्ड लेबर, नाक्यावर असलेले लेबर किंवा या गोष्टी ज्या आहेत, म्हणजे ज्याच्यामुळे प्रोजेक्टच्या कंटिन्युटीमध्ये बाधा पोहोचते किंवा क्वालिटीमध्ये बाधा पोहोचते, आणि त्या स्पीडमध्ये बाधा पोहोचते, म्हणजे आपल्याला इन टाइम डिलिव्हरी विथ बेस्ट क्वालिटी, हा आमचा मोटो असणार आहे. आणि आपलं स्ट्रॉंग फाउंडेशनवर लॉंग टाइम विजन आहे. स्ट्रॉंग फाउंडेशनवर आपण लॉंग लास्टिंग रिलेशनशिप बनवणार. त्यामुळे कस्टमरने आमच्याकडे जर एकदा चान्स मिळाला, म्हणजे त्यांना घर घेऊन त्यांचा एक्सपिरियन्स त्यांना बघायला मिळाला, तर ते एकदम बेस्ट होईल. म्हणजे त्यांनी एकदा घर घेऊन बघावं आणि ही जी प्रोसेस असते ती एन्जॉय करावी. आणि त्यानंतर त्यांना जे अडचणी येतात किंवा त्यांना घराबद्दल काही शंका कुशंका असतात, त्याचं आधीच आपण निरसन करतो टेक्निकली. आणि त्याच्यानंतर पण ज्या अडचणी येतात, लिकेजेस असतात, वॉटरप्रूफिंगचे, पेंटिंगचे इश्यूज असतात, लिफ्टचे इश्यूज असतात, सोसायटीचे इश्यूज असतात, पार्किंगचे इश्यूज असतात, ड्रेनेजचे असतात, वॉटर सप्लायचे असतात, तर हे आपण सगळ्यांना मिळून या गोष्टीवर पहिल्यांदाच मार्क करणार, जेणेकरून ते मिनिमाइज होतील नंतरचे इश्यूज. तर त्यामुळे त्यांनी आपल्याला प्रेफर करावं असं माझं मत आहे. शेवटचा प्रश्न, आपल्या इथले फ्लॅट जो आहे, लक्झरी फ्लॅट सर्वसामान्यांना परवडण्यासारखे आहेत का, कसे आहेत, तेच काय नाही? हे व्हॅल्यू फॉर मनी आहे ऍक्च्युली. आता ज्या रेंजमध्ये आम्ही फ्लॅट्स काढलेले आहेत, जर आम्ही एकदम अफोर्डेबल रेंज आम्ही तुम्ही म्हणायला गेलात, तर त्या रेंजमध्ये आम्हाला कुठेतरी क्वालिटीला कॉम्प्रोमाइज करायची शक्यता असणारच आहे. तर त्यामुळे बेस्ट प्राइसमध्ये बेस्ट प्रॉडक्ट आपण द्यायचा प्रयत्न करतोय. आणि आपला प्रोजेक्ट सगळ्या बँक्सना सर्टिफाईड आहे. आणि कस्टमरला होईल तेवढं पेमेंटमध्ये शेड्युलिंग करणे, म्हणजे टाइमलाईन देण्यासाठी आम्ही मदत करणार प्रोजेक्ट डिलिव्हरी होईपर्यंत. बऱ्याच गोष्टी त्यामध्ये आम्ही त्यांना सहाय्यक राहतील अशा करू, सपोर्टिव्ह गोष्टी. सर्व नागरिकांनी शिवतीर्थ रेसिडेन्सी आमच्या प्रोजेक्ट प्लॉट नंबर 24-25 रंगनाथ नगर, सरस्वती हायस्कूल जवळ, गजाननबाब मंदिराच्या अपोजिटला, इथे एकदा साईटवर व्हिजिट करावी. प्रोजेक्ट लवकरच आपला सुरुवात होतोय आणि प्रोजेक्टची डिलिव्हरी आपण 2 ते 2.5 वर्षामध्ये डिलिव्हरी द्यायचा प्रयत्न करतोय. जितक्या होईल तितक्या रॅपिड गतीने आणि क्वालिटीने आपण प्रोजेक्ट द्यायचा प्रयत्न करतोय. आणि एक आगळा वेगळा प्रोजेक्ट आणि एक टुमदार अशी इमारत, म्हणजे एक क्लासिकल आर्किटेक्चर ज्याला म्हणतो, नसते बॉक्सेस न देता, जे तुम्ही आपल्या आजूबाजूला एस्थेटिकल सेन्स कुठेतरी गेल्यासारखा दिसतोय आपल्याला, तसं न बघता एक अपिलिंग असं फसाड असणार किंवा अपिलिंग असं एलिव्हेशन असणारी बिल्डिंग आणि त्यामधल्या तशाच अत्याधुनिक सुविधा, या 2 गोष्टी या बिल्डिंगच्या एकदम कॅचिंग लाईन ठरतील. आणि एक परफेक्ट नेबरहुड ज्याला म्हणतो आपण कस्टमर पण अशा प्रकारे आपण या प्रकारे इथे निवडतो किंवा अशा प्रकारे त्यांची सोसायटी बनवतो की त्यांना एकमेकांमध्ये लाईफ एन्जॉय करता येईल, असं एक एक्सपिरियन्स असेल आगळा वेगळा, असे एक चांगली सोसायटी म्हणून.